सावित्री पर्व 1 अध्याय 1 वरून अज्ञात संदेश आणणाऱ्या प्रकाशाच्या पहिल्या संपर्काचे हे वर्णन आहे. अल्पकालीन अभ्यागताने देवरूप प्रकाशले. जीवनाच्या प्राणाच्या विरळ काठावर क्षणभर साक्षात्कार उभा ठाकला आणि पृथ्वीच्या चिंतनमग्न भाल प्रदेशावर तो खाली लवला. विश्वनिर्मितीचे ज्या परिस्थितीत पतन झाले आहे तिला दिव्यतेने दिलेले हे उत्तर आहे आणि जडजगताशी देवाचा घडून आलेला हा पहिला संपर्क आहे. गूढ संवेदनेचे रंगात्मक चित्र लिपीमध्ये सौंदर्याचे आणि आनंदाचे भाष्य करीत आध्यात्मिक उशेची श्रेष्ठता प्रतिपादित त्या साक्षात्काराने मददर्पभरीत पुराणकथेच्या पंक्ती लिहिल्या रचल्या. आकाशपत्रावर तेजस्वी धर्मग्रंथ लिहिला गेला. कल्पना अशी आहे की जगाची विश्वाची निर्मिती होत असतानाच तिची कथा सांगितली जात आहे आणि चिरकाल जतन करण्यासाठी ती खोदून ठेवली जात आहे. याचा अर्थ असा की जे काही घडत आहे त्याची नोंद केली जात आहे आणि पृथ्वीच्या स्मृतीमध्ये तिचे जतन केले जात आहे. ते म्हणतात, मददर्पभरीत पुराणकथेच्या पंक्ती लिहिल्या गेल्या हीच सावित्रीची कथा आहे. दिव्यतेकडून आलेल्या प्रतिमेच्या पृथ्वीच्या वातावरणाशी झालेल्या पहिल्या संपर्काची घटिका जेव्हा उजाडली तेव्हा सावित्रीच्या कथेची निश्चिती झाली. आमचे विचार आणि आशा ही ज्यांची संकेत चिन्हे आहेत त्या दिव्यतेचा आविष्कार त्या दिवशी जवळजवळ प्रगट झाला. अदृश्य उद्दिष्टांचे एकाकी ऐश्वर्य जवळजवळ अपारदर्शक भावना रहिततेवर फेकले गेले. पुन्हा एकदा पदरवाने रित्या विशालतेला क्षुब्ध केले. अनंताच्या केंद्राने शांत उत्कट आनंद रूपाने स्वर्गाप्रत उघडली जाणारी शाश्वत आच्छादने दूर केली. सुदूरस्थ सौंदर्यकृती अगदी निकट असल्यासारखी वाटली. शाश्वतता व स्थित्यंतरता यामधील दूतिका, सर्वज्ञ देवता नक्षत्र मंडळाच्या दैवघटित भ्रमणाला पर्यटनाला आवृत्त करणाऱ्या विस्तृततेवर खाली ओणवी आली आणि आपल्या चरणचालीसाठी अवकाश मंडळे सिद्ध असल्याचे तिला दिसले. सावित्री पर्व अध्याय 1 हे दिव्य मातेचे अवतरण आहे. अदृश्य उद्दिष्टाचे एकाकी ऐश्वर्य जवळजवळ अपारदर्शक भावना रहिततेवर फेकले गेले हे सावित्रीचे अवतरण आहे. आता काही बोलण्यासारखे उरलेच नाही. आता अधिक काही नाही येणार. असे आहे तसे ते पूर्ण आहे. आता स्पष्टीकरण देण्यासारखे काही नाही आणि त्यात कशाची भरही घालायची नाही. पृथ्वीला अक्षयाचा मार्ग समीप आला असे वाटले. पृथ्वीच्या सजग श्रवणाला तिची चाहूल ऐकू आली आणि विशाल व्यापकतेने आपली अमर्याद दृष्टी तिच्याकडे वळवली आणि आपले क्रांतिमय स्मित मोहरबंद घनतेवर विखुरले. जगताच्या शांतीला अग्निस्वरूपात प्रज्वलित केले. सारे काही पूजाविधीमध्ये व संस्कारामध्ये विकास पावले. पृथ्वी आणि आकाश यांच्यामधील एक आंदोलन दुवा स्वरूपच वायुमंडल झाले. महान पवन पुरोहिताची विशाल पंख स्त्रोते यज्ञवेदीत असलेल्या पर्वत शिखरावर आरोह अवरोहण करीत राहिली. सावित्री पर्व 1 अध्याय 1 सावित्रीच्या अवतरणाविषयी प्रकृती किती सजग होती ह्याची कल्पना यावरून येते. कारण या अवतरणाने वास्तुमात्राची प्रकृती व स्वभाव यात परिवर्तन होत होते. अभिप्सेची धग चेतविण्यासाठी सावित्रीचा अवतार झाला. तिच्या आगमनाविषयी प्रकृती सजग होती. अचेतन प्रकृती म्हणून मानल्या गेलेल्या वायू, जल, वृक्ष, पुष्प या सर्वांनी तिचे सहर्ष स्वागत केले. एकट्या मनुष्य मात्राला मात्र त्याची काहीही कल्पना नव्हती. अभिव्यक्त होणाऱ्या गगनमंडळात उत्तुंग शाखांनी प्रार्थना केली.
जेथे आमचे अर्धप्रकाशित अज्ञाना संदिग्ध पृथ्वीच्या मुख मूढ वृक्षावरील खाड्यांना वेधून राहते, जेथे आम्हाला आमचे एक सुद्धा पुढचे पाऊल कळत नाही आणि जेथे दिव्य सत्याचे सिंहासन हे पडछायायुक्त संशयाच्या अधिष्ठानावर आहे आणि अशा व्यथित व चिंताग्रस्त परिश्रमाच्या क्षेत्रावर आहे, जे आमच्या सुखदुःखाच्या विषयी उदासीन आहे, अशी काही एक विशाल उदास दृष्टी दूरवर पसरलेली आहे, तेच आमच्या दंडवत शरणागत पृथ्वीने जागविल्या प्रकाश किरणाला धारण केले. नंतर ती दिव्य अंतःप्रेरणा ओसरली आणि अनावश्यक वाटून पार्थिव स्तरावरून सुकून जाऊन अंतर्धान पावली. सावित्री पर्व 1 अध्याय 1. येथे श्री अरविंदांनी असे म्हणायचे आहे, असे दिसते की ज्ञान, प्रकाश, सत्य यांचा दिव्य किरण जेव्हा पृथ्वीवर पसरला तेव्हा त्याचा स्वीकार इतक्या वाईट तऱ्हेने झाला आणि इतक्या थातुरमातुर रीतीने त्याची संभावना झाली की योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तो दिव्य किरण सरळ माघारी परतला. वरून आलेल्या या किरणाचे भविष्यसूचक प्रखर ज्योतीत रूपांतर झाले होते. अगदी सर्वसामान्य नगण्य आकारही अद्भुततेत रूपांतरित झाले होते. पण नंतर काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तो माघारी फिरला. कुणालाही नकोसा झालेल्या स्थितीत तो फिका पडत गेला. यापूर्वीही कितीतरी वेळेला हा दिव्य किरण पृथ्वीवर अवतरला व काही काळ राहिला. त्याने तिथे थांबावे म्हणून काही एक प्रकारचा प्रतिसाद आवश्यक होता आणि तो बऱ्याच वेळा आला आणि छोट्या छोट्या वस्तूतही त्याने जागृती आणली. पण नंतर पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने तो परत माघारी फिरला. नंतर पुन्हा तयारी करण्याचा दीर्घकाळ, संथ नीरस पूर्वतयारी, नंतर पुन्हा कित्येक वेळा अवतरणाचा प्रयत्न, दिव्य किरण, मग एकाएकी गोष्टी प्रज्वलित होतात व अद्भुत दिसू लागतात. पण नंतर त्या कितीतरी वेळा सामान्य नेहमीसारख्या अर्थशून्य होऊन बसतात. पण यावेळी मात्र तेथे प्रतिसाद आहे, काहीतरी स्वीकारायला सज्ज आहे असे दिसते आणि काहीतरी बदल घडण्याची सुरुवात होत असलेल्या घटनेला आपण साक्षी बनतो. आपण फक्त दक्ष राहावयास हवे, जागृत राहावयास हवे आणि तेव्हाच आपल्याला बदलाची चिन्हे दिसू लागतात. जगात काहीतरी बदल होण्यास सुरुवात झाली तेव्हा श्री अरविंद म्हणतात की जेव्हा असे घडायला लागते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी अद्भुतरम्य वाटू लागतात. मरणाधीन अशा हृदयांना धारण करण्यास अत्यंत पूर्ण अशा स्वरूपात असलेली दिव्य अस्तित्व व दिव्य सत्ता यांच्या पूर्ण रूपात असलेली, आगामी अद्भुत जन्माचे पूर्वज्ञान स्वरूपात असलेली एक उत्कट उत्कंठा या स्वरूपात तिची खूण म्हणून मागे रेंगाळत राहिली. अत्यंत अल्पकाळच भगवत प्रकाश राहू शकतो. मानवी दृष्टीला प्रकाशित करीत आध्यात्मिक सौंदर्य, आपल्या भावना व गूढता यासह पार्थिवतेच्या मुखवट्यावर रूपरेषा रेखाटते आणि कालाच्या तळाख्यांवरती शाश्वततेची उधळण करते. कालाला कालातीताशी संलग्न करीत जेव्हा आत्मा हा जन्माच्या उंबरठ्यासमीप येतो तेव्हा जडतेच्या गुहामंदिरात दिव्यतेच्या स्फुल्लिंग हरपला जातो. चेतनेच्या स्तरावर त्याची कांती, तेज, अद्भुत अग्नीची क्षणिक दीप्ती नष्ट होते. त्याप्रमाणे आपल्या परिचित वातावरणाच्या प्रकाशामध्ये तो विरघळून गेला. सावित्री पर्व 1 अध्याय 1. अनुभव टिकून का राहत नाही याचे स्पष्टीकरण आहे. पृथ्वीचे वातावरण हे सर्वोच्च चेतनेच्या महानतेच्या थेट विरोधी असते आणि जवळजवळ सतत त्याला झाकून घेत असते. वेळोवेळी ती चेतना स्वतःला अभिव्यक्त करू शकते, पण मग पुन्हा पृथ्वीचे अचेतन वातावरण त्याला झाकून टाकते.
1956 साली अतिमानस जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा असेच काहीसे घडले. प्रकाश, अद्भुत प्रकाश, शक्ती याचे लोंढेच्या लोंढे पृथ्वीवर उतरत होते आणि त्याचवेळी पृथ्वीपासून निघालेल्या घनतील अचेतनेच्या प्रचंड लाटातील ते लोंढे गिळंकृत केले. अशा रीतीने सर्व दिव्य शक्ती गिळंकृत केली गेली आणि आता पुन्हा अचेतनेमधून तिला बाहेर पडावे लागत आहे. यासाठीच गोष्टी घडायला इतका वेळ लागतो. पृथ्वीने जे ग्रहण केले आहे त्यावर अचेतनतेच्या प्रतिसादाने पडदा पडून राहिला आहे. अन्यथा प्रकाश पृथ्वीवर येऊन खूप काळ लोटला आहे आणि सर्व गोष्टी एव्हाना बदलायला हव्या होत्या. संदेश संपुष्टात आला आणि संदेशक विरत विरत गेला. एकाकी आवाहन, सांगाती विरहित सत्ता, परमप्रकाशाच्या किरणांची वर्णछटा आणि अद्भुतता ही दूरदूरच्या गुप्त जगतांमध्ये माघारी वळली. आमच्या भौतिकतेकडे तिने यापुढे दृष्टी टाकली नाही. दर्शनाचा स्वाभाविक असलेली सौंदर्यातिशयता कालघटी दृष्टीवर आपला अधिकार चालवू शकत नसे. अवकाशाच्या वहिवाटीला ते सौंदर्य अतिशयच अद्भुत अशी वास्तवता होती. तिचा गौरवशाली देह सर्गातून निपटून टाकला होता. अपूर्वता आणि अद्भुतता अधिक काळ टिकून राहिला नाही. आता तेथे होता तो पार्थिव दिवसाचा सामान्य प्रकाश. परिश्रमानंतरच्या विश्रांतीने स्वतंत्र झालेल्या जीवनगतीच्या कोलाहलाने पुन्हा एकदा आपल्या आंधळ्या शोधाच्या चक्रभ्रमणाचा अवलंबन केला. सारेजण आपापल्या स्थित्यंतररहित दैनंदिन कर्माला प्रवृत्त झाले. भूमीवरील आणि वृक्षलतांवरील सहस्रावधी प्राणी समुदायाने, मानवी समाजाने अपूर्वदृष्टी अशा तात्कालिक क्षणिक निकडीची आज्ञा मानली आणि अनिश्चित मनाचा आणि भविष्याच्या अवगुंठित मुखाकडे एकटक दृष्टी लावून राहिलेल्या मानवानेच आपल्या दैवाचे ओझे उचलून घेतले. सावित्री पर्व 1 अध्याय 1. श्री अरविंद म्हणतात की पृथ्वी जग हे शुद्ध स्वरूपातील दिव्यतेला प्रगट करण्यास अद्याप सिद्ध झालेले नाही आणि स्वाभाविकपणेच सर्वसामान्य गोष्टींनीही दिव्यत्व हे झाकोळले गेले आहे. इतकेच नव्हे तर कंपनात होणारा फरकही क्वचितच जाणवतो. आतापर्यंत निर्मितीमध्ये एक माणूसच काय तो भविष्याकडे नजर ठेवून असतो. निर्मितीतील इतर सर्व घटक केवळ विद्यमान गोष्टीतच समाधानी असतात. माणूस भविष्यात पाहतो आणि अस्वस्थ होतो, पण भविष्य तर झाकळले गेलेले आहे. भविष्याचा आच्छादित चेहरा उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यांवरच भविष्याचा चेहरा स्पष्ट होईल. तेजस्वी दिव्य साथ घालणाऱ्या सुरात सूर मिळवण्यासाठी त्वरा करणाऱ्या आणि प्रगट झालेल्या मार्गाच्या सौंदर्याने मोहित झालेल्या आणि आपल्या क्षणिक सुखाचा वाटा अधिकाराने मागणाऱ्या त्या समूहामध्ये सावित्री सुद्धा जागृत झाली. जेथून ती आली त्या शाश्वतशी संबंध असलेल्या तिने सामान्य अशा सुखामध्ये भाग घेतला नाही. मानवी जीवन क्षेत्रातील एक प्रभावी समर्थ पाहुणी देहधारी अंतरीच्या दिव्य पाहुणीने प्रतिसाद दिला नाही. मानवी मनाच्या उसळीला जागृत करणारी हाक, पाठलाग करणारी त्याची चित्रविचित्र गती, त्यांच्या वासनेच्या फडफडणाऱ्या रंगाचा आभास हे तिच्या हृदयाला मधुर अनोख्या सुराप्रमाणे भेटले. त्रुटीत प्रकाशाची काळ संदेश हा तिच्यासाठी नव्हता. सावित्री पर्व 1 अध्याय 1. इथं आणखी एक सांगण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. हे सावित्रीच्या स्वभावाचे वर्णन आहे. ती वरच्या शाश्वत प्रदेशातून खाली पृथ्वीवर आली, पण मानवतेच्या खुजेपणात ती सहभागी होऊ शकली नाही. बस एवढेच. आमच्या क्षणभंगूर आकारामध्ये बंदिस्त असलेली वस्तुमात्रांच्या मृत्यूने जिंकलेली अमर देवतांची मनोवेदना तिच्यामध्ये होती. एका विशालतर प्रकृतीचे सुख हे पुन्हा एकदा तिचे झाले होते.
मात्र आपली स्वर्गीय स्वर्णकांती अधिक काळ टिकवू शकली नाही, अथवा या स्थूल प्रकृतीच्या आधारावर उभी राहू शकली नाही. कालाच्या गूढ अंधकारावरील एका अल्पशा गतीने, जीवनाच्या ठिसूळ क्षुद्रतेने सत्तेला नाकारले. स्वाभिमान अशी सचेतन व्यापकता, विशालता आणि आनंद सर्वांना संलग्नित करणारा, एकात्म करणारा, शांत दिव्यानंद, परमानंदाची तेजस्वी दालने उघडणारी गुरुकिल्लीच तिने आपणाबरोबर मानवी आकारामध्ये आणली. सुख आणि दुःख, आनंद आणि अश्रू यांचे निकळ वाटणाऱ्या पृथ्वीच्या कणाने अमर उत्कट आनंदाचे वरदान झिडकारले. अनंताच्या कन्येला दिलेले प्रेमाचे भावसुमन आणि दैव तिने दिले. भव्योदात्त असा हा यज्ञ, हे बलिदान आता व्यर्थ, विफलच वाटले.